आज मी तुम्हाला आमच्या घरचं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हाय हॅलो नमस्कार, मी महिमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आत्ता संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर आमचं दूध संध्याकाळच्या वेळेलाच येतं, म्हणजे रोज संध्याकाळी दूध येतं. तर आज मी यशराजला व्हिडिओ चालू होता, त्यामुळे मी यशराजला म्हणलं की तू दूध घे म्हणून. तर इथे यशराजनं दूध घेतलं. तर आमचं रोजचं अर्धा लिटर दूध असतं, म्हणजे वरवा आहे, तर तिथून अर्धा लिटर घेतो आणि बाहेरून 1 लिटर आणतो, कारण अर्धा लिटर आम्हाला पुरत नाही. मग रोज सकाळी 1 लिटर असतं आणि संध्याकाळचं अर्धा लिटर असतं. तर आम्ही गाईचंच दूध घेतो. तर इथे बघा विराज कसा रडत होता, म्हणत होता मम्मी मला किचन वाट्यावर बसव. त्याला किचन वाट्यावर बसून चहा करायचा होता, रडत होता. मग मी पण त्याचा हट्ट पूर्ण केला. मग मी किचन वाटा आमचा छोटा आहे, मग त्याला किचन वाट्यावर बसवलं, पण मी तिथंच उभी होते. मला म्हणत होता मी चहा करतो. काय करतो? भांडे घासतो. छान घासा. काय करतो विराज? भांडे घासतो. छान घासा. बघू. पाणी टाकतो. भांडे घासायला बघ. इथे संध्याकाळची वेळ झालेली होती, तर मी देवाला दिवा अगरबत्ती लावली, संध्याकाळची पूजा केली. तर रोज संध्याकाळी आपण देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली ना, तर घरात कशी पॉझिटिव्हिटी येते, मनाला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर इथे मी तुम्हाला बाहेरचं दाखवते. म्हणजे मी तुळशीची सकाळीच पूजा केलेली होती, पण संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावलेली होती. काय करतो यशराज? आता मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, पण ह्या दोघांचीच मस्ती अशी होती की दोघंही म्हणत होते खेळायचं खेळायचं. एक भांडे घासत होता, विराज कसा भांडे घासत होता, पण मी थोडासा स्वयंपाकाला उशीर केला. म्हणलं दोघं खेळतच होते, तर थोडं 5-10 मिनिट यांना पण यांची मस्ती करू देऊया, त्यानंतर स्वयंपाकाला लागता येईल. आता उतर. हो, थोड्या जेवणाचे भांडे घास. जेवण झाल्यावर घास ना. आपण जेवण केलं ना
मग ते ताटे घासून टाक हा मोठी मोठी. आता काहीच नाही तिथं भांडी. तो दादाला विचार ना, आपण नंतर घासू म्हणा. शेंगा खायच्या बरं करू दे ना, थांब ना. इथे आता मी यशराजला म्हणलं की विराजला तू ABCD किंवा क ख ग असं शिकव म्हणून. तर विराज हे खूप छान म्हणतो. त्याला म्हणायला लावलं ना, त्याला एवढं आणखीन म्हणजे ते समजत नाही त्याला बोलायचं. पण त्याला यशराजच्या मागं यशराज म्हणला ना की ख असं म्हण म्हणून, की विराज खूप छान म्हणतो. कारण त्याचं ते बोबडं बोलणं खूप छान वाटतं ऐकायला. तर इथे यशराज त्याला शिकवत होता आणि तोही छान म्हणत होता. पण शेवटी त्याला पण कंटाळा आला म्हणायला. उद्या करायचा. इथे बघा विराजची अभ्यास झाला विराजचा आणि लगेच तो म्हणायला लागला की ठेवून दे आता, उद्या अभ्यास करायचा. कारण ते म्हणूनच त्याला कंटाळा आला. मला उद्या अभ्यास करू म्हणून. अभ्यास झाला आणि आता मग मी म्हटलं तुला भांडे घासायचे आता. ते मला लगेच भांडे घासायचे आता. काय अभ्यास करून सांगत होता, कंटाळा आला. भांडे घासायचे कंटाळा, अभ्यास करायचा कंटाळा आलाय. कंटाळा आला भांडे घासायचे. नको आता भांडेच नाहीत विराज. अरे नाही भांडे नाहीत आता. नाही संपले आता. जेवण केलं जेवण. मला स्वयंपाकच करायचं राहिलाय. ते शेंगा करायच्यात आपल्याला. शेंगाची भाजी करायची. शेंगा अशा नसतात खात, शिजवून खायचं. मँगो पप्पाला सांगू. मॅगी पप्पाला सांगू. ते शेंग नको तोडू, आपल्याला भाजी करायची. ते जा आता अभ्यास कर तू, मी स्वयंपाक करते मग भांडे घास. हा जा, दे मला चाकू, दे ना मला. लागत असते. किचन वॉटर नेऊन ठेव जा. किचन वॉटर नेऊन ठेव ना. तुला भांडे घासायला देते ना. मग भांडे नको घासायचे तुला. किचन वॉटर नेऊन ठेव. हा दे आता, मी छान छान कापते. तर आता मी स्वयंपाकाला लागते. तर आज स्वयंपाकामध्ये मी शेवग्याच्या शेंगा बनवणार होते. तर आजच्या ह्या शेंगा मी झटपटच भाजी बनवणार आहे. तर यासाठी बघा मी अद्रक, लसूण आणि कच्चेच धने घेतलेले आहेत. ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर इथे ह्या शेवग्याच्या शेंगा त्याची साल काढून छोटे छोटे तुकडे करून ठेवले. आणि वाटणासाठी कांदा आणि खोबरं
तव्यावर सॉरी इथे गॅसवर तुम्ही बघू शकता की भाजायला ठेवलेलं आहे. तर खोबरं असं पूर्ण काळं होईपर्यंत भाजायचं, छान लागतं. आणि कांदा पण आता छान भाजून घेणार आहे. त्यानंतर ह्या मिक्सरमध्ये याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा यशराजचे पप्पा आलेले आहेत. तर आता खूप उशीर झाला, त्याचे पप्पा पण आले, तर मी लवकर स्वयंपाकाला लागते. तर थोडक्यात मी तुम्हाला आज ह्या भाजीची रेसिपी पण दाखवणार आहे. तर खूप झटपट अशी 5 ते 6 मिनटात लगेच तयार होते ही भाजी. तर मी त्या कढईमध्ये तेल टाकलं आणि आपण गिरवी भाजी करतो ही तर शेंगा आधी उकडायला ठेवतो, म्हणजे शिजवून घेतो. तर तसं मी काहीच करणार नाही, लगेच साधी सोपी रेसिपी सोबतच करणार आहे. आधी शिजवून काही घेणार नाही. तर इथे तुम्ही बघितलं का मी स्वयंपाक करत असले की विराज लगेच किचन वाट्याजवळ येतो, मम्मी मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. स्वयंपाक सुद्धा नीट करू देत नाही. त्याचे पप्पा जरी घरी आले ना तरी तो माझ्या मागत असतो. तर हे तुम्हाला मी आधी वाटण दाखवलंच होतं मसाल्याचं. ते वाटण मी तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इथे बघा विराज लगेच म्हणत होतं मम्मी मला उचलून घे. बरोबर थांब. थांबा हो मी देते थांबा. आता या मसाल्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये लगेच हळद टाकायची आणि काळा मसाला टाकायचा. तर हे काळा मसाला मी घरीच बनवते, म्हणजे एकदाच बनवून ठेवते तर ते 7-8 महिने तरी जात होतो आरामशीर. तर आता आणि हा घरी बनवलेला काळा मसाला असला ना की त्यांना भाज्या अशा चवदार छान होतात. कारण मी बाहेरच्या विकतचे कुठले मसाले मी वापरत नाही. त्या पुड्या जे भेटतात त्या कधीच वापरत नाही, एखाद्या वेळेस वापरते. नाहीतर रोजच्या भाजीला मी घरीच चटणी बनवते आणि मसालाही घरीच करते. तर तोच हा मसाला आहे. काळा मसाला टाकला, हळद टाकली, पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आता ह्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. त्या मसाल्यामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या. मी भाजी तुम्हाला शेवग्याच्या शेंगा थोड्याच दिसत असतील, कारण ही भाजी मी फक्त त्यांच्यापुरतीच बनवते. कारण म्हणजे एकापुरती बनवली, एक माणसापुरती, तर ती थोडीशी जास्त होते. तर मला काही जास्त भूक नव्हती आणि यशराज विराज तिखट भाज्या खात नाही गं, तर त्यांच्यासाठी मी खिचडी करणार आहे. तर त्यामुळे मी भाजी थोडीच बनवली होती, त्यांच्यापुरतीच बनवली होती, म्हणजे थोडीशी जास्त होती, मी पण खाईल. तर इथे आता यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं. कोणत्याही मसाल्याच्या पदार्थाला कोमट पाणीच टाकायचं, म्हणजे भाजी छान होते. तर इथे तुम्ही बघू शकता मी साईडला लगेच म्हणजे जे पसारा आहे ते लगेच उचलून घेते, म्हणजे स्वयंपाक करताना जास्त पसारा होत नाही किंवा गर्दी किचन वाट्यावर जास्त होत नाही. लगेच जे आपण डबे घेतले, काही मसाल्याचा डबा घेतला, तेलाचं घेतलेलं असेल तर ती फोडणी दिली लगेच जागच्या जागेवर उचलून पुसून जागच्या जागेवर ठेवून द्यायचं, म्हणजे किचनमध्ये जास्त गर्दी होत नाही, पसारा होत नाही. मग ते आवरायला आपल्यालाच नंतर कंटाळा येतो. तर इथे मी आता चवीपुरतं मीठ टाकलं आणि मोठा गॅस करून एक उकळी येऊ द्यायची ह्या भाजीला. एक उकळी आली की पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि गॅस कमी करून त्यावर अर्ध झाकून ठेवून शिजू द्यायच्या ह्या. तर अशा मी काळ्या वाटणातल्या मस्त झणझणीत अशा शेवग्याच्या शेंगा केल्या. तर ही भाजी खूप छान झाली होती. तर इथे बघा विराज आणि त्याच्या पप्पाचं आणू ना आपण जाऊ नको जा ना जाऊन मी लगेच जाऊ ना दोन निघा ना करमनच गेले. तर मी आता भाजी तर झालेलीच आहे, आता भाकरी करायच्या आहेत. तर इथे मी मस्त बाजरीच्या भाकरी करणार आहे. तर त्यासाठी बघा गॅसवर तवा ठेवला. आता पटकन 2 ते 3च भाकरी लागतात, कारण लेकरांसाठी मी खिचडी करणार आहे. तर दोघांसाठीच भाकरी करायच्यात, पटकन भाकरी करून घेते. आमच्या इथं ना रोज संध्याकाळचं जेवण लवकरच असतं, तरीही आज थोडासा उशीर झाला होता. तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये की विराज किती बोबडा छान सारखं बोलण्यावरच असतो, मम्मी मम्मी पप्पा पप्पा करून सारखं त्याचं तोंड सुरूच दिवसभर सुरू असतो. दुपारी जेवढं झोपल तेवढंच ते पण शांत राहतो, नाही तर दिवसभर काहीतरी चिमणीसारखं खायचं बोलायचं खायचं बोलायचं तेच सुरू असतं त्याचं दिवसभर.
तर आता मी इथं भाकरी करून घेते. माझ्यासारखंच बऱ्याच जणींच्या बाबतीत होत असेल, कारण लहान लेकरं असले की मुलांना सांभाळायचं, घर सांभाळायचं, आणि ज्या कुणी सर्व्हिस करणारे असतील तर त्यांचं घर मुलं सांभाळून त्यांना बाहेर पण काम करावं लागतं. तर इथे बघा अशा प्रकारे पटकन अशा 2 ते 3 भाकरी करून घेतल्या. हे बघा माझ्या भाकरी झाल्या. आता भाकरी झाल्या, भाजी झाली. बघा इथं मस्त काळ्या वाटणातली शेवग्याच्या शेंगा भाकरी झाल्या. आता भाजी झाली. तर मी काय करते, शक्यतो स्वयंपाक झाला ना की लगेच पसारा आवरून ठेवते, म्हणजे जास्त पुन्हा कंटाळा येत नाही. तर कोणत्याही बायकांच्या बाबतीत कसं असतं, स्वयंपाक करायला कंटाळा येत नाही, पण जास्त कंटाळा येते किचन वाटानंतर आवरायला कंटाळा येतो. तर इथे बघा मी भाकरी भाजी झाली ना की लगेच कपड्यानं पुसून जागच्या जागी वस्तू ठेवून देते आणि आवरते. तर इथे आमचे सगळ्यांचे जेवण झालेले आहे, भांडे घासायचे राहिले. आणि इथे बघा विराजचं नंतर रडत होता की मला मॅगी खायची. मग स्वयंपाक झाला, जेवणं झाले आमचे, मी सगळे भांडे घासले, किचन वाटा आवरला. त्यानंतर विराज रडत होता, मग त्यामुळे त्याच्यासाठी पुन्हा मॅगी बनवली मी. आणि इथे मॅगी मी खायला दिली, यशराजला विराजला खायला दिली. तर तुम्हाला विराजची गोड गोड बोलणं याचं कसं वाटलं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि ज्या चॅनलवर जर कुणी नवीन आलेला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये